योगासनं आणि ध्यान, ज्याला आपण साधना म्हणतो, या गोष्टी नवनाथ संप्रदायाची जगाला देणगी मानल्या जातात. हे कसं? देणगी हा शब्द अगदी योग्य आहे इथे. आज जगभरात योग ज्या स्वरूपात ओळखला जातो, विशेषतः हठयोग, त्याच्या विकासात आणि प्रसारात नाथयोगींचं योगदान खरंच खूप मोठं आहे, अनमोल आहे. पतंजलींच्या योगसूत्रांपेक्षा वेगळं कसं? पतंजलींनी योगसूत्रांमध्ये अष्टांग योगाची मांडणी केलीच होतीच, पण शरीराला आणि मनाला अगदी सूक्ष्म स्तरावर साधनेसाठी तयार करण्याची जी पद्धत आहे, म्हणजे नाडीशुद्धी, प्राणायाम, बंध, मुद्रा आणि आसनांच्या माध्यमातून कुंडलिनी शक्ती जागृत करण्याची जी सविस्तर पद्धत आहे, ती हठयोगातून नाथ संप्रदायानं विकसित केली आणि लोकांपर्यंत पोहोचवली, लोकप्रिय केली. आपल्या माहितीत पण योगासनं, ध्यान, हिमालयातील साधना यांचा उल्लेख आहे आणि योग नवनाथांची देणगी असा स्पष्ट संदेशही आहे. म्हणजे योगाचा प्रसार हा त्यांच्या कार्याचा एक अविभाज्य भाग होता. अगदी. आणि महत्वाचं काय की त्यांनी हे ज्ञान फक्त स्वतःपुरतं किंवा काही निवडक शिष्यांपुरतं मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं. कसं?